हरे कृष्ण. आता आम्ही कृष्णन अवतारनु एक सन्निवेश अवकाश था काकाचे कवानु कृष्णना कथाમાં देखता लगा છે. पहिलेना एक कालમાં ते दुसरा राजा सैन्यना संगाट भूमीवर होता. मात्र ते सभी बी एक भूमीगे ಹೊರಗೆ ಕೈಕೊಂಬಲತ್ತು तो असत ते देखान राजानंद दिसता असायचे. मात्र ते खरू राक्षसो असत ते तवना ती भूमीनं लई त्रास होतो असायचे. तो हिकन इडी जगतने लई चिंता होचे. हे राक्षस सरकावने सभी ना ती अनाहुत लई होतोच काही का मुलिकन ब्रह्मदेवकडे भूदेवी विचारान जाचे. था भूदेवी एक गायનું रूप लिखन जाचे. गैकम बोलच ह्या भूमीवर कतर भूमीना भूदेवीना लेकरू आम्ही सभी बी भूमीवर असेल वाला गायना रूपम गयेलू भूदेवी बोलच मारा लेकरूवरने लई त्रास होतुच लई कष्ट होतुच था कैकम बोली कन इने का तर एक परिहार काढो. ये राक्षसो सभी बी कन सामान्य लोकवरने लई त्रास करताच कैकम बोलच. तो ब्रह्मदेवने बी था का करनु कवानु कळतू नाही. ब्रह्मदेव विष्णुना निवासस्थाननी जाचे क्षीर समुद्रनी जाचे. ता भगवान शंकर बी अवच. भगवान शंकर इतर देवो आणि भूदेवी सभी जना मिळीकन क्षीर समुद्रने विष्णूकडे गैकम पोचच. था विष्णूनं प्रसन्न करच एक मंत्र श्लोक सभी बोली कन था सभी बोला तर बी था विष्णुदेवनु का बी एक संदेश चवतू नाही. तेव्हा ब्रह्म ध्यानम गैकन भगवान का बोलतोच कवानु ऐकान प्रयत्न करायचे. था ब्रह्मदेवने कळच विष्णू का की बोलता कैकन तक्षण बोलच सभी देवो भी जागृत असो होता कैकन बोली कन तैसू का संदेश बोल्या तर विष्णू कया तर शीघ्रच ಪರಮಪ್ರಭು ತಮ್ಮ ಪರಮಶಕ್ತಿಗಳೊಡನೆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವನು. ರಾಕ್ಷಸರನ್ನು ಧ್ವಂಸ ಮಾಡಿ ಭಕ್ತರನ್ನು ಕಾಪಾಡುವ ತನ್ನ ಮಹತ್ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಆತನು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇರುವವರೆಗೆ ಆತನಿಗೆ ನೆರವಾಗಲು ದೇವತೆಗಳು ಅಲ್ಲಿಯೇ ಇರಬೇಕು. ಅವರೆಲ್ಲ ಕೂಡಲೇ ಯದುವಂಶದಲ್ಲಿ ಜನ್ಮ ತಾಳಬೇಕು. ಭಗವಂತನು ಸೂಕ್ತ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಅವತರಿಸುವನು. ह्या भगवानना संगाट जरा हेल्प करासाठी काही का बोली का ना इतरे राजा देववन्ने बी बोलायचे यदुवंशम जन्मलेवांचे येता काही का बोली का ना. यदुवंशनो राजो शूरसेन असायचे. तर यदुवंश दैवभक्त वंशत आहे. तो हिकन भगवान यदुवंशमच जन्मलेवानो विचार करायचे. शूरसेननो बेटो वसुदेव. वसुदेवनु लग्नो देवकीन संगाट हो असायचे. ह्या देवकी कंसनी बहीण असायची. कंस उग्रसेननु बेटो असायचे. ह्या वसुदेव आणि देवकीनु लग्न हो असायचे. बहीणने छोडान कैकन बोलिकन स्वतः कंसच रथनु सारथी हिकन जातो असायचे. बहीणने बल्लिकन जावासाठी कैकन बोलिकन था देवकीन एक अंदन देलो माईन ते अंदन देलो असतो. ते काका अंदन द्याता कवानु इन आमची जरा ऐका सभी जण आम्ही बी तै कळलेवा आम्ही अंदन देते आता. मात्र पहिला ती बी तै छोकरीन संगाट एक अंदन दिकन धाडानु एक ಕೌ ಹೊತ್ತು ಕವಾನು. ದೇವಕನು ನೀಡಿದ ವರದಕ್ಷಿಣೆ ಇದು. ಚಿನ್ನದ ಹಾರಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತವಾದ 400 ಆನೆಗಳು, 15,000 ಅಲಂಕೃತ ಕುದುರೆಗಳು ಮತ್ತು 1,800 ರಥಗಳು, ತಮ್ಮ ಮಗಳೊಡನೆ 200 ಮಂದಿ ಸುಂದರ ಸ್ತ್ರೀಯರನ್ನು ಕಳುಹಿಸಿದ. आता बी लग्नो कर्याका तर छोकरीन संगाट मायनतोनकडनं एकटा कोण तर गैकन राहता. आता असं बी छोकरा छोकरी लई क्लोज ही गशा तेव्हा एकदम नवीन असती ती तडू दालनान संगाट बी जास्ती वातो गीतो करेल गत नाही असतो. सासून ते बी सगळी नवीनच असतात. तो ही का ना पहिला नवरीन संगाट एक मायनतोनकडनं एकटा कोण तर रवानू एक होतूच आहे. आता का नाही आता सगळी बी नवरा नवरी कवडू की क्लोज ही गशड्या असत ते लग्नोन पहिलाच. तो हिकणी आता ते नवरीन संगाट नमे ते तर आईला 200 सुंदर स्त्रीವನ್ನು बी
देखरेख करनु था त्यांनी. ये प्रकार वरदक्षिण दिकन देवकीनं आणि वसुदेवने बल्लिकन कंस जातो असच. ಸಂಗಾಟಕ ಅಗ್ದಿ ಬಾರಾತ್ಲಿಕನ ಆರ್ಕೆಸ್ಟ್ರಾಗಳಿಕನ ಸಂಗೀತ ವಾದ್ಯಗಳು, ಶಂಖಗಳು, ತುತ್ತೂರಿಗಳು, ನಗಾರಿಗಳು, ಬುರುಡೆ ಮದ್ದಲೆಗಳು, ಇತರ ಎಲ್ಲ ವಾದ್ಯಗಳು सब्बी संगीतना संगाट मिरडगी अगदी नाचता करता खुशीती जाता असच. तवा एक था अशरीर वाणी होच. कंसने बोलत अशरीर वाणी, तू एक मूर्ख छे. तारा बहीणना आणि बहीणना दाल्लान तू का आता रथम बटाडीकम बल्लिकन जातो छ. तेच तारा बहीणना आटू बाळ तुने संहार करच, तुने मारच कैकम बोलच. આકાશવાણીનું ऐकताम જ કંસને ડરે છોડે. હા, એ દેવકીના ગર્ભથી આટું બાળ पैदा हेલું મને મારજ કતર. आता हो ये देवकीनच मारी छोडनो कैकम बोलिकन था केसो धरी खंचिकन देवकीन खड्ग उचलिकन तिनुच शिरच्छेद करान तयारी छोड्यो असच कंस. तक्षण वसुदेव अलर्ट होच. ऐकन बोलच, का करतो तू आई? था जास्ती राग ती बोल्या का तर वसुदेवने बी मारान का कंस आगापासा करतो नाही. तिनासाठी वसुदेव अगदी शाणपणती बुद्धी सब्बी उपयोग करीकन कंसने बोलच, मारो प्रिय भाव मैदून तू प्रिय नाही अशी तर बी था एक एकदा बोलणं पडत नाही. लई प्रीत तुम्ही मारा तुम्ही म्हणे काय का ना. तो था प्रिय भाव मैदून तू अजून ना पैदा हेला ते बाळने तू डरीकन तारा बहीणने मारान निकळ्यो का तू. ते बाळ पैदा हेल तो देख्या तर वच अजून आकाशवाणी बी खरूच कैकन तू कहू समजत तई. अजून लग्न हो चत्ता तर तई बी आठवं बाळ अजून. तू आताच कशासाठी तिनासाठी डरतोच. तू मरणने डरतो का तो तर तू निहा कैकम बोलिकन था. बोलिकन वसुदेव आणि था कंसने समाधान करायचे. तू का डर नको, तू का चिंता कर नको. हमारा पेट ती का पैदा हेला सब्बी बाळवन्ने लईकन हमें तुने देता जावाचं. तू ते बाळवन्ने का तर का कर कैकम बोलिकन. वसुदेव ते समजाडिकम बोलत तिने था जरा कंसनु मन बी परिवर्तन होच. हो होय ये बोलत ते बरोबर छे. ये पैदा याला बाळोच मने दूज कताच ही गई छोड़तो तरनी कैकम बोलिकन कंस जरा समाधान कर लेच. देवकी आणि वसुदेव तोना घरने जाच. पहिलू बाळ पैदा होच. पहिलू बाळ पैदा हे पास तिथं लीकन वसुदेव कंसकडे बी आवच. तवा कंस बोलच, अय पहिलू बाळवाने मने 8वा बाळ ते त्रास छे. आता कसा नाही पहिलू बाळने हाऊ कसान मारान जो नकोले ली गई छोडतो कैकम बोलच. एक कडती वसुदेवने खुशी होतो असच आणि एक कडती डर होतो असच. यो का की आता मैंने ली जाकम बोलतोच मात्र येऊन बुद्धी सभी स्थिर मस्तू नाही. एकदा कहू येऊन मन बदलतो असच. का कर की हो देखा आता गडबडती जाऊ की का नको की काय वसुदेव अजून विचार करतो असच. तो तुडी का तर कंसने तिना सैनिक असत तो त्यानी तिना बुद्धी मंत्री लोक असत तो ते बोलच, काक म्हातू की तू खराब का तारू का भरोसो कहू अशी तर बी ते कोण तू बाळ मारा की कोने गत 8 लेकरू तिने पैदा होच कैकन बोलची 8 बाळ महाराज कहू कहू गत भगवान था कोणता रूपमय कहू आयो सकी कोने गत नहीं तू इने भी मारी छोड़ता तोने बल्लई कन यहाँ जैलम राखी अरमने सेरेमनीम राखतो जैलम राखतो ह्या तवने कैकन. एक लई शाणो कंसनो मंत्री असायचे तिने जरा मातांबराचे. हां वय्यो बोलत ते बरोबर छे कैकन. तक्षण वसुदेवने बोलावच. तिने हातमनो बाळने खंची तिने मारच. देवकीननी वसुदेवने शरेमने मकतर जैलम राखच.